चौगले मी सांगरोळमधून आहे. मी तसं म्हणायला गेलं तर मी आर्ट्सचा विद्यार्थी आहे. मी 11वी-12वी आर्ट्समधनं केले. मी तुम्ही असं म्हणाल की बाबा आर्ट्सचा विद्यार्थ्यांनी हा कॉमर्सचं कसं काय शिकतोय, टॅली कसं काय शिकतोय. मी याच्या आधी मी आणि माझा मित्र आम्ही दोघं जण म्हणजे 10वी नंतर मी ITI केला, वेल्डर केला. त्यानंतर आम्ही दोघं जण काम करतो. मग सुरुवातीला आम्हाला कसं व्हायचं, आम्ही कामं वगैरे करायचो, मग ते आमचं हिशोब राहायचा राहायचं की ह्या इथं काम केलं याचा हिशोब कसा राहील, हिशोब राहत नव्हता आमचा. मग त्यानंतर आमचं हिशोब लागत होता. मग नंतर आम्ही काय केलं म्हणजे नंतर ना म्हणजे मग आम्हाला तिथं अडचणी यायला लागल्या कामावरती जायला असायचं. नंतर मग आम्ही सरळ सरांच्या इथं आलो, अकाउंटिंगचं टॅली सॉफ्टवेअर शिकलो. आता मी स्वतः कामावर जातोय. आता मी इथं कुठेतरी ठिकाणी कामावर जातोय. मग तिथं सुरुवातीलाच मला आता म्हणजे 10 दिवस झालं, सुरुवातीलाच मला गेल्यानंतर एक अनुभव असा आला की तिथं EV बिल जनरेट करायला लागते. मग ती EV बिल जनरेट करायसाठी त्यांच्या अकाउंटला सुरुवातीचे जे अकाउंट आहेत त्यांना माहितीच नाही की टॅलीमधून सुद्धा EV बिल जनरेट होते. ती काय करत होते, गव्हर्नमेंटच्या पोर्टलला जात होते आणि तिथून ती EV बिल जनरेट करत होते. मग त्यांना मी सांगितलं की असं म्हटलं की बाबा तुम्हाला ही माहिती आहे का नाही कन्सेप्ट, की आपण टॅलीमधूनच EV बिल जनरेट करू शकतो. आणि तेच काय होते, रिपोर्ट जे आहेत ते आपल्या टॅलीत राहतात. मी ते काय करत होते तर जनरेट हे पोर्टलला पण जाऊन जनरेट करायचंच, पण टॅलीत येऊन तिची वेगळी एंट्री मारायची. मग ते आता त्यांना सांगितलं मी तसं ते सरांशी एकदा बोलून घेतो असं म्हटलं की, कारण ते माझ्यावरती एवढा विश्वास ठेवणार आहे की आता नवीन आहे मी. त्या सरांशी बोलून घेतो. थँक्यू.